नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज खूप सुंदर असं परत जरदोजीचंच वर्क घेऊन आली आहे। तर आजचा दिवस आहे 5वा आणि आज आपण गोल्ड स्टोन चिटकवून त्यावर त्या साईडनं जरदोजी वर्क करतोय। तर हे जरदोजी वर्क जे आहे ना, तर ते स्लीवच्या बॉर्डरला किंवा गळ्याच्या बॉर्डरला म्हणजे दोन्ही साईडनं शुगर बीटची लाईन दिलेली आहे आणि मध्येही हे वर्क करू शकता। तर खूप सुंदर दिसतं हे वर्क। जास्त साऊथ इंडियन कडे चालतं, आपल्या भागात जास्त चालत नाही, पण साऊथ साईडला खूप त्यांच्या बॉर्डर वगैरे पाहायच्या त्यामध्ये खूप जास्त ह्या लाइनिंगचं वर्क दिलेलं असतं। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कोणत्याही कस्टमरने कसाही फोटो दाखवला तरी पण तुम्हाला इझिली करता येईल। यासाठी आपल्या चॅनलवरती खूप सगळे सध्या जरदोजीची सिरीज चालू आहे। खूप सगळ्या डिझाईन्स तर टाकतेच मी, परंतु जरदोजीचे खूप सगळे प्रॉब्लेम्स आहेत खूप जणींना, त्यामुळे मग जरदोजी वर्क टाकतीये। तर त्यासाठी तुम्ही हे सगळे व्हिडिओज पहा। आजचा दिवस आहे 5वा, तर चला मग सुरू करूया। वर्क कसं बनतंय ते पहा नक्कीच। तर पहिल्या दिवशी आपण हे जरदोजीचे स्टिचेस पाहिले आहेत। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण हे कोहिरी शेप आणि त्याचं मधलं पान टाकून त्याला आउटलाईन कशी द्यायची हे पाहिलं। दुसऱ्या दिवशी हे फुल पाहिलं। आता तिसऱ्या दिवशी, त्यानंतर चौथ्या दिवशी आपण हे पाहिलं, हे पान शेपचं वर्क कसं करायचं। त्यानंतर आता आपला डे आहे आजचा 5वा, तर तो आपण इथं लिहून घेऊ। डे 5 म्हणजे लक्षात राहील आपला दिवस कितवा आहे इथं। तर डे 5 आहे वर्कचा आज। आणि हे जे स्टोन आहेत ना, हे मी इथं चिटकून घेतले आहेत। तर हे तुम्ही खूप सगळ्या साऊथच्या डिझाईनमध्ये पाहिलं असेल किंवा आपल्या इकडं पण डिझाईनमध्ये खूप ठिकाणी असतं। दोन्ही साईडनं शुगर बीटची आउटलाईन देऊन घ्यायची आणि मध्ये ही डिझाईन बनवायची, खूप सुंदर दिसते। हे स्टोन तुम्ही कुठल्याही कलरचे यूज करू शकता। मी इथे येलो केलेले आहेत, तुम्ही कुठल्याही कलरचे यूज करू शकता, साडीच्या कलरचे वगैरे कुठलेही यूज करू शकता। इथं माझी जरदोजी ऑलरेडी कटिंग केलेली आहे। इथं काही कुठलाही आकार म्हणजे एका मेजरमेंट वगैरे मध्ये कटिंग करायची जरदोजी गरज नाही आहे। इथं तुम्ही साधारणतः 1 इंचामध्ये जरदोजी कट केली तरी पण चालेल, असं काहीही नाही आहे। आणि इथे एक स्टिच देऊन घेतला मी, त्यानंतर इथे मी जरदोजी सुईमध्ये भरून घेतली आणि आता लगेच वर्क करायला सुरू करते। तर आता इथं बघू शकता अशा प्रकारे वर्क करून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथं वर्क करताना असं करायचं आहे, असं जायचं आहे। आता आपल्याला अशा प्रकारे झिगझॅगमध्ये जायचं आहे। जरदोजीचे खूप सगळे प्रकार आहेत जे की आपल्याला अजून शिकायचे आहेत, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सगळे प्रकार तुम्हाला इथं शिकायला भेटतील, ते देखील खूप सोपे करून इथं शिकायला भेटणार आहेत। म्हणजे सोप्यात सोपं करून सांगितलं जातं प्रत्येक वेळेस तुम्हाला। इथं जरदोजी वर्क करताना सुई जी आहे तर ती शुगर बीटची जी नॉर्मल नीडल्स असते तीच यूज केलेली आहे। खाली थ्रेड तंगूस थ्रेड यूज केलेला आहे, जो की मी माझ्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे की कुठे कुठे काय काय यूज केले। तर इथं बघू शकता हा थ्रेड धागा निसटलेला आहे, इथं तुम्हाला दिसत असेल। तर आता इथं मी परत सुई आत टाकते। असं खूप वेळेस होतं वर्क करताना, परंतु ज्यावेळेस आपण नवीन असतो ना त्यावेळेस आपलं असं वाटतं की माझ्यासोबत असं का होतंय तर इथं बघू शकता, इथं मला धागा दिसतोय। तर तो धागा मी असं सुईच्या टोकामध्ये परत गुंतवून घेणार आणि धागा आलेला आहे फायनली। आणि कधीतरी अशी स्प्रिंग जर बुरबडली तर हे पूर्ण काढून टाकायचं, अन्यथा काढायचं नसेल तर असं करायचं, हा थ्रेड सुईमध्ये पॅक धरायचा आणि पाठीमागे खेचायचा आणि त्यानंतर इथं स्टिचेस टाकून द्यायचा, म्हणजे जेणेकरून ही जरदोजी एक स्प्रिंग असते, तर ती स्प्रिंग अशी पॅक पाठीमागे बसते आणि हे अशा प्रकारे पॅक होऊन इथं एक स्टिच टाकून द्यायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला तेवढं खोलत बसायची गरज पडत नाही आणि खूप जास्त गुंता झाला तर खोलावंच लागतं। त्यानंतर परत इथं देखील सेम अशा प्रकारे परत तुम्हाला, म्हणजे आपण पहिली जी लाईन केली ना झिगझॅगमध्ये, तर तशीच आपण इथं दुसरी देखील लाईन करून घेतोय। आणि ही लाईन तुम्ही कुठेही बॉर्डरला वगैरे देऊ शकता। तर इथं असं झालंय। तर आता इथं बघू शकता मी ही स्प्रिंग इथं थोडीशी खराब झाली, त्यामुळे मी इथं काढून घेतली, ही मी टाकून देणार आहे आता। आणि इथं आपला धागा व्यवस्थित असा वरती काढून घ्यायचा आणि त्यानंतर मग दुसरी इथं जरदोजी परत घ्यायची आणि दुसरी जरदोजी घेऊन मग स्टिचिंग सुरू करायचं परत एकदा। तर मी याच्यामध्ये तुम्हाला मला आलेले प्रॉब्लेम्स हे सगळं दाखवलेलं आहे की वर्क करताना प्रॉब्लेम्स येतात थोडेफार कधी जरदोजी, कारण की कोणी दाखवतं व्हिडिओमध्ये ना, तर ज्यावेळेस मी डिझाईनच्या व्हिडिओमध्ये दाखवते त्यावेळेस हे कुठेतरी असं थोडंफार स्किप केलं जातं किंवा तिथं कधी कधी नाही पण येत प्रॉब्लेम तेवढ्या वेळेमध्ये।
परंतु ज्यावेळेस आपण लाईव्ह बघतो त्यावेळेस तुम्हाला इथं परफेक्टली कळत असेल की जरदोजी स्टिचिंग वगैरे कसं केलेलं आहे काय. तर इथं अशा प्रकारे गाठ मारून द्यायची. इथं थोडंसं जरदोजी इथं तुम्हाला दिसत असेल इथंच आपलं एंड होत होतं, थोडी एक्स्ट्रा होती. तर मी ह्या साईडला पिळून ते इथं जे आहे तर ते 1-2 स्टिचेस घेतले आणि ती ॲडजस्ट करून दिली. तर असंच करून द्यायचं असतं ॲडजस्ट. एवढं काय ओळखून येत नाही ज्यावेळेस वर्क असतं त्यावेळेस. तर हे देखील आपलं कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अजून पुढचे भरपूर जरदोजीमध्ये प्रकार आहेत ते सगळे तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहेत. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इथपर्यंत येऊन वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.